नमस्कार. आज मेन्स डे आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला दोन कविता वाचून दाखवणार आहे. एक कविता मराठीत आहे, जी कविता आपल्याला वडिलांविषयी सांगते. कवितेचं शीर्षक आहे बाबा जेव्हा आई होते. तर आपण ती कविता ऐकूया. तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की सांगा. तुमच्या अभिप्रायांची मी वाट बघते. बाबा जेव्हा आई होतो, लेकीला खायला हव्यात म्हणून पोळ्या करायला शिकतो. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. एरवी त्यालाही नसते सवय ह्या सगळ्या गोष्टींची. लेकरांचा अभ्यास घेणं ही नेहमीची जबाबदारी आईची. तोच बाबा आता मुलांना अभ्यासात मदत करतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. मुलांच्या प्रत्येक आवडीनिवडीकडे जास्त लक्ष देतो. लेकीला त्या दिवसात त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. आभाळ आणि जमीन आता तोच होत असतो. आभाळ आणि जमीन आता तोच होत असतो. पंखात बळ भरता भरता कुशीतही घेत असतो. तिच्या फ्रेंड सर्कलवर आता तो जरा जास्त लक्ष ठेवून असतो. तिच्या फ्रेंड सर्कलवर आता तो जरा जास्त लक्ष ठेवून असतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. लेकरांना आवडणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज युट्यूबवर शोधतो. एरवी पटकन चिडणारा बाबा आता जरा जास्तच समजून घेतो. आता बाबा लेकीला केस बांधायलाही मदत करतो. तिचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी नाना तऱ्हा करतो. हळवेपणा आणि खंबीरपणा एकाच वेळी दाखवतो. एरवी शिस्तीकडे लक्ष देणारा बाबा आता जरा जास्तच प्रेम करतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. आई व्हायला लागल्यावर बाबा जरा जास्तच हळवा होतो. कशी वाटली माझी कविता हे नक्की कळवा. दुसरी कविता आहे, ती हिंदी आहे. जनरली असं समजलं जातं की मुलगा आणि मुलगी हे मित्रमैत्रीण नसतात. तर त्या विषयावर ही कविता आहे. चलो आज दोस्ती की बात करते. चलो आज दोस्ती की बात करते हैं, कुछ तुम्हारी और मेरी बात करते हैं। जो रिश्ता होता है सूर और साज की तरह, जो रिश्ता होता है स्याही और कलम की तरह, जो रिश्ता होता है सागर और लहर की तरह, जिनके जिक्र हमेशा एक साथ होते हैं। चलो आज उनकी बात करते हैं, कुछ तुम्हारी और मेरी बात करते हैं। जो हमेशा एक दूसरे की कमियों को पूरा करते हैं, जो अक्सर एक दूसरे की खामियों को नजरअंदाज करते हैं। चलो आज उनकी बात करते हैं, कुछ तुम्हारी और मेरी बात करते हैं। चलो आज दुनिया का ये वहम तोड़ देते हैं। उन्हें बता देते हैं कि लड़का और लड़की भी दोस्त हो सकते हैं, तुम्हारी और मेरी तरह, जो हमेशा एक दूसरे से हर बात साझा करते हैं, साथ निभाते हैं, पर फिर भी सिर्फ दोस्त होते हैं। चलो आज उनकी बात करते हैं, कुछ तुम्हारी और मेरी बात करते हैं. तर माझ्या या दोन कविता आपल्याला कशा वाटल्या नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक